अर्थव्यवस्थेचा सरदार हरपला. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीत निधन. वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उदारीकरणाचे प्रणेते काळाच्या पडद्याआड. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द. सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीत श्रद्धांजली वाहिली जाणार. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त. पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, अन्य मान्यवरांकडून श्रद्धांजली. राज्याच्या विकासाच्या कृती आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही. प्रत्येक मंत्र्याला 100 दिवसांचं ठोस नियोजन करण्याचे निर्देश. 26 जानेवारीपासून काँग्रेसची राष्ट्रीय संविधान बचाव यात्रा. बेळगावातील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा. जय बापू जय भीम अभियानही चालवणार. वाल्मिक कराडचा निकटवर्तीय कैलास फडला अटक. हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कारवाई. कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. राज्यात पुढील 4 दिवस पाऊस. गारपिटीचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस.